नमस्कार. संतुलित जीवन, आनंदी जीवन भाग 12मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय स्वार्थ का परमार्थ, काय याचं संतुलन. एका गावात 3 भाऊ होते. तिघांची सांपत्तिक स्थिती साधारण सारखी होती, शेतीवाडी पैसा वगैरे. पण तिघांची प्रवृत्ती फार वेगवेगळी होती. पहिला जो तो अतिशय स्वार्थी, सगळं काही मलाच पाहिजे, इतरांना कधीही मदत करायचं नाही, कधी इतरांकडे जायचं नाही, मला काय पडलेलं, माझ्याकडे पैसा आहे, अशी प्रवृत्ती त्याची. दुसरा होतो त्याच्या अगदी उलट. तो इतका लोकांना मदत करायचा की स्वतःला विसरून जायचा, आपल्या कुटुंबियांची जबाबदारी विसरून जायचा आणि कायम मित्रांची नुसती मदत आणि मदत. आणि तिसरा जो होता तो मात्र काय करायचा की आपली संसाराची जबाबदारी सांभाळायचा, आपल्याला जे काय पैसा अडका पाहिजे त्यासाठी मेहनत करायचा आणि थोडंफार इतरांसाठी करायचा. असे 3 भाऊ होते. पहिला जो स्वार्थी भाऊ होता त्याच्याकडे पैसा खूप होता, पण कोणाकडे जाणं येणं नाही, कोणाशी संबंध नाहीत आणि काही इतरांसाठी करायची तयारी नाही. त्यामुळे त्याच्या घरामध्ये अक्षरशः भूताचं घर असल्यासारखं असायचं, एकटा पडलेला असायचा, कोणी जायचं नाही, यायचं नाही. तो एकदा आजारी पडला तर बघायलाही कोणी आलं नाही. दुसरा जो होता तो अति परमार्थी. त्या परमार्थ करण्यामध्ये लोकांना मदत करता करता त्यांनी पूर्ण त्याची संपत्ती गमावली, घरचे त्याला सोडून गेले कंटाळून, आणि शेवटी जेव्हा त्याची वाईट वेळ आली, तो निर्धन झाला, तेव्हा त्याला मदत करायला कोणी नव्हतं. आणि तिसरा जो आहे, जो दोन्हीचं संतुलन साधायचा, की इतरांना मदतही करायचा आणि स्वतःचंही बघायचा, त्याला मात्र काहीच त्रास झाला नाही. एकीकडे लोकांसाठी केल्याचं समाधान, त्यामुळे लोक जोडले गेले होते, लोक जायचे यायचे, पण कुटुंबही टिकून होतं, पैसा अडकाही टिकून होता, जरूर पडली तर त्याचाही तो आधार घेऊ शकत होता. थोडक्यामध्ये हे जे संतुलन आहे ते आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा म्हणलं आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी आपलं प्रपंच नीट करावं, आधी आपली कर्तव्य नीट करावीत, पण नुसतं त्याच्यातच गुंतून पडू नये, तर त्यानंतर जे राहील तो मात्र परमार्थ निश्चित करावा. अशा लोक म्हणतील की ठीक आहे, करून करून भागलान देवपूजेला लागला, किंवा आपल्याकडे म्हणीत भरपूर, आधी पोटोबा मग विठोबा, हरकत नाही. पण तेच खरं बरोबर आहे. आपण जर आपण स्वतःचीच काळजी घेतली नाही आणि नुसतं परमार्थ करत राहिलो तर आपण किती काळ करू शकणार आहे. शेवटी लोकांनाच आपली जबाबदारी घेण्याची वेळ येईल. त्यामुळे असं न करता आपल्याला संतुलन आवश्यक आहे. आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा सुद्धा ती एरोस्टेस सूचना देते की जर काही इमर्जन्सी आली तर तुम्ही जेव्हा मास्क लावाल तेव्हा इतरांना मास्क लावण्याच्या आधी स्वतःचा मास्क लावा. नाही तर बरेच असं होतं की लोकांना वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचाच मास्क लावत नाही, मग तुम्ही किती लोकांना वाचवणार. त्यामुळे सर्वप्रथम कुठलाही आपल्याला मनामध्ये अपराधी भावना न येता आपण स्वतःचा स्वार्थ साधणं म्हणून आपण त्याला, किंवा नीटनेटकं ठेवणं म्हणून त्याला काय नाव देऊ, पण आपण स्वतः साधणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण त्याबरोबर नुसतं स्वतःचं न साधता इतरांसाठी सुद्धा करणं अगदी आवश्यक आहे. मग कसं करावं, आपली जबाबदारी काय ते आपण निश्चित करावं, ते पूर्ण करण्यासाठी किती पैसा लागेल, किती वेळ लागेल याचं नियोजन करावं, आणि मग उरलेलं जे काय आपलं धन, तन, मन, धन जे काय असेल ते मात्र परमार्थासाठी आपण निश्चित लावू शकतो. त्यामुळे हे जर आपण नियोजन नीट केलं, स्वार्थ आणि परमार्थ, आणि त्याचं संतुलन साधलं, तर आपलं जीवन निश्चित आनंदी होतं. आपल्याला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.